मिरज प्रभाग क्रमांक 3 मध्ये 2,07,75,000च्या विकास कामांना सुरुवात। आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन। मिरज प्रभाग क्रमांक 3 मधील विविध भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन तब्बल 2,07,75,000 रुपयांच्या विकास कामांना सुरुवात करण्यात आली। या विविध कामांचे उद्घाटन आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले। या विकास कामांमध्ये अण्णाभाऊ साठे निधीतून खदीबनगर गव्हर्नमेंट कॉलनी येथील अंतर्गत रस्त्यासाठी 25 लाख रुपये, तर संजय गांधी नगर येथे आरसीसी गटार बांधण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत। तसेच नागरी दलितेवर निधीतून पिताश्री घर ते स्मशानभूमी ओढ्यापर्यंतच्या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यासाठी 1,17,75,000 रुपये खर्च करण्यात येणार आहे। नगरोत्थान निधीतून पंढरपूर रोड गोसावी गल्ली मंटेमळा येथे गटार बांधकामासाठी 30 लाख रुपये, तर आमदार निधीतून लक्ष्मीनगर येथील महापालिकेच्या मोकळ्या जागेत सभामंडप व पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत। या कामामुळे प्रभागातील अंतर्गत रस्त्याची सुधारणा, पावसाळ्यातील पाणी निचरा, गटार व्यवस्था तसेच नागरिकांसाठी सार्वजनिक कार्यक्रमाच्या सुविधा अधिक सक्षम होणार आहेत। त्यामुळे प्रभागातील नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊन परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे म्हणाले, विकास कामे ही नागरिकांच्या गरजांवर आधारित असली पाहिजेत। प्रभागातील प्रत्येक भागात आवश्यक त्या सुविधा पोहोचवण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन कामे प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। कामांची गुणवत्ता आणि वेळेत पूर्तता याला विशेष प्राधान्य दिले जाईल। प्रभागातील विविध ठिकाणी विकास कामांना एकाच वेळी सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। यावेळी दिगंबर जाधव, नगरसेवक संदीप आवटी, अजित दोरकर, सचिन जाधव तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व परिसरातील मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, SS न्यूज मराठी, मिरज। आज कालपासून आम्ही उद्घाटन चालू केली आणि उद्घाटन चालू करत असताना काल आम्ही 2 नंबर वॉर्डमध्ये आम्ही काही उद्घाटन घेतली। आज 3 नंबरची वॉर्ड उद्घाटन घेतो। काल 1,25,00,000चे उद्घाटन आम्ही 2 नंबरला काढली आहे, आम्ही कामं चालू केली। आज जवळजवळ 1,40,00,000ची कामं आज आम्ही उद्घाटन करतो, जे वंचित राहिलेल्या भागातली आपण कामं घेतोय। हा बॅकलॉग मागल्या मार्चचा आहे। मागल्या मार्चचे जे पैसे मिळाले ते आता सगळे लॉन्च झाले। ह्या मार्चचे पैसे अजून बाकी आहेत आणि लॉन्च सगळं बाकी आहे। त्यामुळे आता हे संपलं, सगळं क्लिअर झालं की पुढे आपण ह्या मार्चच्या फंडाला आपण हात घालू आणि त्या पद्धतीने आणखी कुणाची काय कामं असतील त्या पद्धतीने नियोजन करू। या कार्यक्रमाला आमचे नाना इथं नगरसेवक उपस्थित राहिलेले आहेत आणि बाकीचे दोन आहेत, बाकीचे संदीप आहेत, जाधव आहेत, बाकी सगळेच आपले इथं सगळेच आपले कॉलनीचे अध्यक्ष हे सगळे उपस्थित राहिलेले आहेत। माझी एक तक्रार आहे आपल्याला। तक्रार ही आहे की आम्ही जाताना आम्हाला दिसतं की खराब झाले, मग आम्ही निवेदन मागत नाही कोणाला। आमचं कर्तव्य आहे ते करणं, बरोबर ना। त्यामुळं काही वंचित राहिले बघा। आता इकडं मी आलो नसेल, कधी आलो असेल त्यावेळेस हे रस्ते घ्यायला पाहिजे, रस्ते घेतले आपण त्यावेळेला। आणि इथल्या नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी आणि जे आपले नगरसेवक हारले तिथं त्याही नगरसेवकाच्या माध्यमातून त्यांची तीव्रता आहे, हे कामं झाली पाहिजे, लोकांची कामं झाली पाहिजे, हारलो तरी कामं झाली पाहिजेत, जिंकलो तरी कामं झाली पाहिजेत। पण माझं कर्तव्य आहे की हारले जिथले सगळे एका जागी घेऊन कामं इथल्या सुखसोयी उपलब्ध करून द्यायची, ही माझी भूमिका आहे आणि त्या भूमिकेला मी अगदी तटस्थ राहिलेलो आहे। त्यामुळं निश्चितच तुम्ही संपर्कात राहावा, ग्रुपनं या, निवेदन द्या। लगेच होणार नाही, पण आजचं उद्या होईल, पण होणार हे 100% होणार, हा विश्वास सगळ्या जनतेला आहे। त्यामुळं तुम्ही म्हणाल की उद्याच करा, नाही होणार। पण ज्यावेळी मला मोका मिळेल, माझ्याकडे पैसा उपलब्ध होईल, त्या पद्धतीनं ती कामं प्रायव्हेटने आपल्याला घेता येतील आणि सुंदर असं व्यवस्थित करतायला आपल्याला काय त्यामध्ये किंमत नाही आहे। आणि सुंदर अजून काही समस्या असतील त्या आपण मांडाव्या। आता जवळजवळ रस्ते, हा रस्ता जाऊन असा टर्नला जातो, आतले 2 रस्ते होत आहेत, आणखी काय आतले रस्ते थोडे राहिले असतील, काय राहिले असतील त्याचंही निवेदन माझ्याकडे द्या, त्यालाही पैसे उपलब्ध करून आपण देऊया। आणि एक सुंदर असं माझ्या माता बहिणीला जायला, मुलांना जायला, तुम्हाला जायला, सगळ्यांना सोयीचं झालं पाहिजे। रस्ता चांगला असला की घराचं जरा सौंदर्य वाढतं आणि आपली पण जरा वाढते ना पाहुण्यामध्ये। आपल्याला करायला लागेल आपण आणि त्या दिवशी आपण काम करूया। तुम्ही मला 4 वेळा निवडून दिला, तर मी काही मोजत बसू नाही कुणी दिलं कुणी नाही दिलं, मतदार कोणी दिला ते आता अंतर्यामी व्हावं, आपण केले का नाही केले, पण करा न करा काय करा, पण माझं मला काम करण्यासाठी आपण 4 वेळा मला आशीर्वाद दिले गेले आणि पुढंही ही कामं होत राहतील एवढं मी आश्वासित करतो।